पिंजरा पिंजरा रे. एक सांगू आनंदी, लई बारे दिसतेस तू असताना. आणि तू हसतोताना. मला नाही वाटत तू तू गावगुंडच आहेस. तो मी आहेच, म्हणजे होतो, आजपासून नाही. का थांबलीस? हास ना. आज किती दिवसांनी तुला असं हसताना पाहिलंय. काय रे गजा, काय जादू केलीस आनंदीवर? काय नाही रे, तो आपला हत्ती मुंगीचा जोक तो सांगितल्यावर फुटली. हे आणखीन एक सांगू? मी घरी जाते. का? मी आलो म्हणून? आनंदी, मला पण खूप चांगले जोक सांगता येतात, आणि तू जर अशीच हसत राहणार असशील ना, तर आयुष्यभर जोक ऐकवत बसेन तुला. मला आयुष्यात बाकी बी कामं आहेत. पण तुला हसवण्याशिवाय माझ्याकडे दुसरं कुठलंच काम नाही. मी तुझ्या पुढे हात जोडते. कशापायी मला त्रास देतोस? मला माझं आयुष्य शांतपणे जगू दे. गजा, घरी जा. गजा, गजा कुठं बी जाणार नाही. तुला जायचं असेल तर तू जा. बोल बोल, तुला काय हवंय? सोनं, चांदी, हिरे? अगं तुला कुठला दागिना हवाय त्याची आत्ताच ऑर्डर करून ठेव, कारण येत्या काही दिवसात मुख्य शेलारीण म्हणून मिरवायचंय तुला. हा काय काय झालंय काय तुम्हाला? ए, आजारी माणसाला विचारतात तसं सारखं काय विचारते की काय झालं काय झालं? काही झालं नाही मला. ते हेगडेला मॅनेज केलंय. नाही, अख्खी प्रॉपर्टी घशात घातली ना तर बघच आता. हेगडे? देवदूत, आपल्यासाठी देवदूतच येतो. आता 20% मागतोय, पण काय हरकत नाही. देवाला नाही का प्रसन्न करण्याकरता आपण त्याच्यासमोर 21 रुपये ठेवत, त्यासाठी 20%, काय हरकत नाही. पण अक्का सहजासहजी त्यांचा हक्क सोडतील? तिच्याकरता वेगळा फॉर्म्युला आहे माझ्याकडे. वेळ आली की तिला सुद्धा टाचेखाली दाबणार मी. शेलारांचे 400-500 कोटी असे कोणाच्याही घशात नाही जाऊ देणार मी. बँका, शेती, पतपेढ्या, दूध डेअरी सगळ्याचा मालक आता मीच होणार आहे, आणि तू मालकीण. अहो पण गोरख भाऊजी, नारायणी, सासूबाई सगळे आहेतच की. आहेत ना, मी कुठं नाही म्हणतो, आहेत ना, तेही असणार आहेत त्यावेळेला. पण एखाद्या नोकरासारखं वागवणार मी त्यांना. त्या अक्काला नाही सगळा वाडा झाडायला लावला ना तर बघच. अहो मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही एखादी नोकरी का नाही स्वीकारत? खानदानी माणूस आहे मी, खानदानी.
पण जे वागताय ते खानदानीपणाला नाही शोभत. ए तू काय तुम्हाला गोरखदादांनी मोठ्या साहेबांच्या खोलीत बोलवलंय. चल निघ. चल. गोरखदादांनी बोलवलंय तुला. मोठ्या साहेबांचं काहीतरी काम आहे तुझ्याकडं. चल लवकर गाडीत बस. तुझ्या खटाऱ्या गाडीतनं आनंदी कुठेही येणार नाही. का तुझा बाप काय घोडागाडी पाठवणार आहे का हिच्या? विष्ण्या, परत माझ्या बापाचं नाव घ्यायचं नाही, नाहीतर आहेच तिथेच गाडीन तुला. ते गजा पटकन तात्याला फोन लाव. म्हणा आम्ही दोघं भाऊ विष्णेशी भांडतोय. बातमी ऐकूनच तात्या गुल. अरे मी काय म्हणतो, आपण निघूया. शाबाश. याला माहितीये माझा हात किती लागतो ते. तुलाही एकदा अंदाज आला याच. पण माझा हात किती लागतो याचा अंदाज अजून कोणालाच नाही. घेऊ नाच तो अंदाज आपण घेऊच. चला तात्याच्या वाड्याबाहेर रिंगण आखायचं का? चला 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 चला. दादा, आता तुझ्यामुळे मला पण धीर आलाय. होऊन जाऊ द्या. उतरू का मी पण मैदानात? घाबरलो. अरे काय तात्याचं श्राद्ध घालायला तरी घरात कुणीतरी राखी. दोघं गुल होणार. ओ वीर दादा, अहो जाऊही येत तुम्ही आमचे. कशाला उगाच गावात तमाशा घालायचा? तमाशाची सवय तर तुझ्या अक्कानीच लावली आहे ना गावाला. बस अक्कांचं नाव घ्यायचं नाही. का रे, तुझ्या मालकिणीची खरी लायकी दाखवली म्हणून राग आला? बास झाला तुमचा मूर्खपणा. ना काय तुमची खाजगी वस्तू नाहीये. मी तुमच्या दोघांबरोबर जाणार नाही. गाडीत घालून काय गावात फिरवायची नाहीये तुला? साहेबांचं काहीतरी काम आहे, उशीर झालाय म्हणून आलोय तुला घ्यायला. ठीक आहे, मी वाड्यावर लवकर जाण्याचाच प्रश्न आहे ना. गजा, तू सोड मला. बिंदासदार आहे गजा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. चल. जर गाडीला किक मारलीस तर गाडीचं इंजिन सुरू होईल, पण तुझं कायमचं बंद पाडीन. इष्ण्या, गाडीला किक मारलं तर माझं इंजिन बंद करशील ना? पण हरकत नाही, माझी गाडी बटन स्टार्ट आहे. घरचा जावई म्हणून तुला नाही मारता येत, पण तुझ्या ह्या भावाच्या बरगाड्या आज मी मोडणार. आज नाही ना असं वागलो तर अक्काची चाकरी सोडून देईन.
बाहेर झाले. आनंदी, आता लाज होतेस तू मला. माझ्या बहिणीची बहीण आहेस तू. वहिनीची बहीण नसते तर नसतं सोडलं. काय बी बोलतेस तू. सोडलं असतं ना. आपण सोशल वर्कर आहे. तू होतास म्हणून लय बरं झालं, नाहीतर त्या दोघांनी एकमेकांना फाडून खाल्लं असतं. काय बी सांगता येत नाही. कदाचित एकमेकांना फाडून खायची सुरुवात केली पण असेल त्यांनी. तू होतास म्हणून, नाहीतर वीर सहजासहजी ऐकला नसता. हा, ते माहिती आहे मला. तो बोलत नसला ना तरी लई जीव आहे त्याचा माझ्यावर. माझा पण आहे. मग जरा सांग की त्याला. काय? काय नाही, तू जा, नाहीतर तो चिडला तुझ्यावर. अगं त्याला मी सांभाळून घेईन, पण आता तो विष्ण्या काय करतो ना ते काही सांगता यायचं नाही. तो नाही काय करणार. वाटलंच तर मी हा बोलते त्याच्याशी. नाही नाही, आपण घाबरत नाही त्याला. आला ना अंगावर तर 1-2 फाईट देईन त्याला. आधी पण 1-2 फाईट मारल्यात. बरं, जाऊ का? हा, जा. पर खरंच तू होतास ना, लय बरं झालं. आनंदी, अगं तू एकदा बोल. तुला रोज न्यायाला सोडायला येत जातो मी. त्याची काय बी गरज नाही. नाही म्हणजे मी जास्त दिवस नाही ना राहणार आता इथं. का? ते तू 12वी पास झाला होतास ना, तेव्हा आले होते ना. आता तू पुढची परीक्षा पास हो, तेव्हा येईल. मग आयला असं आहे वय. तसं असेल तर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करतो. खरं तर मी जे करायला हवंय ते मी अजून केलेलंच नाहीये. एवढं सगळं झालंय रे, अजूनही तुम्ही या घरात आहात हे तुमचं नशीब समजा. नशीब समजा. माझ्या नावाचं कुंकू मी तुम्हाला कपाळावर लावू देतोय हे तुमचं भाग्य समजा. भाग्य समजा. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. गोरख, मी तुला सगळ्यांना बोलवायला सांगितलं होतं ना. दादा, मी निरोप सगळ्यांनाच दिलाय. पंढरी घेऊन येतच असेल. ठीक. बाकीचे येतील तेव्हा येतील. मला त्याआधी तुमच्याशी जरा बोलायचं आहे. हेगडे साहेब, तुम्ही जरा बाहेर जा. हेगडे साहेब, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, कारण आता तुमचंच इथे असणं जास्त महत्वाचं आहे. आणि तसंही मला काय किंवा गोरखला काय या बाईंशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हा निर्णय खूप घाईत घेताय. जे काही करणार आहात ते विचारपूर्वक करा. इतकी वर्ष तुम्ही निर्णय घेत आलात, मी काही बोललो? आणि आम्ही काय निर्णय घेतलाय हे माहीत असून देखील उगाच कांगावा का करताय? ठीक आहे, मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही नक्की काय करायचं ठरवलंय? खरं तर मी जे करायला हवंय ते मी अजून केलेलंच नाहीये. एवढं सगळं झालंय रे, अजूनही तुम्ही या घरात आहात हे तुमचं नशीब समजा. नशीब समजा. माझ्या नावाचं कुंकू मी तुम्हाला कपाळावर लावू देतोय हे तुमचं भाग्य समजा. भाग्य समजा. परक्या माणसांच्या समोर माझा अपमान करण्यात तुम्हाला काय आनंद मिळतो देवास ठाऊक. तुमचा माझ्यावर राग आहे? ठीक आहे, तो राग तसाच राहू दे. फक्त एकच विनंती करते, त्या रागापायी माझ्या नारायणीवर अन्याय करू नका. नारायणी फक्त तुमची मुलगी नाही, ती माझी देखील मुलगी आहे. तुम्ही तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून लांब ठेवलं तरीही मी तिचा विचार केलेला आहे. किंबहुना मी माझ्या दोन्ही मुलींचा विचार केलेला आहे. विचार केला नाहीये तो फक्त तुमचा.
कारण मी जिवंत असेपर्यंत तुमचा या प्रॉपर्टीवर काहीही अधिकार नाही. तुमची ही अवस्था का झाली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हिचं काय काम आहे इकडेच्या तिथे ना? ए तुम्ही मला का विचारताय? जाऊन गोरख दादांनाच विचारा ना. किंवा गोरखला म्हणाव तुझी समाजसेवा इथे चालणार नाही. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अरे चिनपाटा, गाडीला तुझ्या किक नाही का? गाडीला किक नाही ना? मारून दाखवतो इथे किक आहे. आणि मगाशी मग गाडी कशी स्टार्ट केली? बटनानी. कशाने दाबलं? तुझ्या भावाने अक्कांची लायकी काढली ना? वराड! इतक्या मोठ्याने ओरड की तुझा बाप आणि भाऊ दोघं बी पळत आले. कुठून आलीस? काका मला बरीच कामं असतात. हे मला काका म्हणायचं नाही सांगितलं ना तुला. त्या गोरखला म्हणावं तर तुझ्या या असल्या बोलण्याला तो बळी पडू शकेल, मी नाही. ठीक आहे, नागनाथ शेलार, मी माझ्या खोलीमध्ये जाऊ? तुला लाज नाही वाटत माझा एकेरी उल्लेख करताना? आता तुम्हीच म्हणाला ना काका म्हणू नकोस. आता नागनाथ शेलार असा उल्लेख केला तरी बी चिडताय. काय म्हणू मग? काही म्हणायची गरज नाहीये. मला सांग, तो हेगडे कशा करता आला इथे? मला नाही ठाव. वा, अभिनय बराच जमतो की तुला. याच अभिनयाला बोलून दादा शेलारांच्या प्रॉपर्टीची वाट लावायला निघालाय. पण लक्षात ठेव, मला सुद्धा नागनाथ म्हणतात. काय आहे मला? पण तुम्हाला अजून काय म्हणायचं ते ठरलंच नाहीये ना. 2 दिवसात बरंच बोलायला शिकलीस की. पण लक्षात ठेव, जीव घेईन मी तुझा. आनंदे, आनंदे, अगं कुठे आहेस तू? मगाचपासून शोधतोय तुला. तुला मोठे साहेबांनी आणि वकील साहेबांनी खोलीत बोलवलंय. तोच तो हेगडे आत जाऊन बसलाय. काय शिस्त आहे काय तुमचं? आनंदे, आधी तिकडे जा, मग यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. हे अरे हिचं काय काम आहे त्या हेगडेच्या तिथे ना? ए तुम्ही मला का विचारताय? जाऊन गोरख दादांनाच विचारा ना. किंवा गोरखला म्हणाव तुझी समाजसेवा इथे चालणार नाही. सगळे एक जात दुक्कड आहेत, दुक्कड. यांना काय का असं मधनच? तू त्यांचा विचार नंतर कर, आधी तू त्या मोठ्या साहेबांच्या खोलीत जा. मला असं वाटतंय की काहीतरी भारी घडणार आहे. रे ए आहेस का? हा, गेलास? तुला जित्ता का सोडतोय माहितीये का? ए
तुला जित्ता का सोडला माहितीये का? तुझ्या बापाला आणि भावाला अक्कल यावी म्हणून. हे बघ, नीट ऐक. आनंदीशी माझं लगीन ठरलंय, कळलं का? परत तिच्याकडं मान वर करून पाहायचं नाही, नाहीतर मारून टाकीन. पिंजरा